पुस्तकाचं नाव आहे वाईज अँड अदरवाईज. सुधा मूर्तीने लिहिले आणि अनुवाद आहे लीना सोहोनी. गोष्टीचं नाव आहे कसा हा मनुष्य स्वभाव. खूप वर्षापूर्वींची गोष्ट आहे. त्यावेळी मी चीफ सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून काम करत होते. कामानिमित्त प्रोजेक्टसाठी तेव्हा खूप फिरावं लागे. कधी जवळपासच्या एखाद्या शहरात नाहीतर एखाद्या लहानशा खेड्यात जावं लागे. अनेकदा तर ह्या कामासाठी मला सुट्टीच्या दिवशीसुद्धा प्रवास करावा लागेल. असाच एक शुक्रवार होता. यावेळी मोठा विकेंड मिळणार म्हणून मी खुश होते. येत्या सोमवारी कसल्याशा सणानिमित्त सुट्टी होती. या 3 दिवसांच्या सुट्टीचा फायदा घेऊन आम्ही बहिणींनी शिगावला आमच्या आजोळच्या घरी एकत्र भेटायचं ठरवलं होतं. हा शुक्रवार कधी एकदा संपतो असं मला झालं होतं. रविवार पौर्णिमा होती. मुद्दाम चांदण्या स्नेहभोजनाचा कार्यक्रम आखलेला होता. उत्तर कर्नाटकातल्या लोकांना या चांदण्यातल्या भोजनाचं फार कौतुक होतं. आम्हाला सर्वांनाच काम संपून निघण्याची घाई झाली होती. एवढ्यात कोणाची तरी हाक आली, जरा माझ्या ऑफिसात येता का? माझ्या पोटात एवढा मोठा गोळा आला. ते आमचे साहेब होते. माझ्या माहेरच्या नावाने त्यांनी हाक मारली होती. त्यांच्या आवाजावरून काम असं महत्त्वाचं असणार हे उघडच होतं. मी खरं तर निघालेच होते, पण मग वाटेत त्यांच्या ऑफिसपाशी थांबले. तुम्हाला असा त्रास द्यायला बरं वाटत नाही, पण तुमची आता तातडीची गरज आहे असं म्हणून त्यांनी माझ्या हातात एक पत्र ठेवलं. येत्या 2 दिवसाच्या आत एका विशिष्ट प्रोजेक्टच्या स्थळी जाऊन मी भेट दिली पाहिजे असं त्यात नमूद केलेलं होतं. काही हरकत नाही सर, मी जाऊन काय ते बघते, मी म्हणाले. दिवसभर आठवडाभर अविरत काम करत राहण्याची मला सवयच होती. त्यामुळे गावी जाण्याचा बेत रद्द करावा लागला तरी त्याची विशेष काही वाटलं नाही मला. नाहीतरी कोणत्याही सणा उत्सवापेक्षा संमेलनापेक्षा माझ्या कामातच मला जास्त आनंद मिळायचा. दुसऱ्याच दिवशी मी त्या प्रोजेक्टच्या गावाला जायला निघाले. मी तेथे जाऊन पोचले तेव्हा मध्यान्ह झाली होती. पण त्या गावात मात्र दिवस नुकताच सुरू झाल्यासारखा भासत होता. गाव तसं लहानच होतं. दुकान नुकतीच उघडत होती. लोक कामाला निघाले होते. मी बस स्टॉपवरती उतरले आणि गावाच्या दिशेने चालत निघाले. इतक्यात एक पोरसवदा तरुण धावत पळत माझ्यापाशी आला आणि म्हणाला, सॉरी मॅडम, मला यायला उशीर झाला. मी तुम्हाला आणायला बस स्टॉपवरती येणार होतो. आमच्या क्लायंटचा तो प्रतिनिधी होता. तो मला त्यांच्या ऑफिसात नेण्यासाठी आला होता. तेथून चालत काही मिनिटातच आम्ही त्यांच्या ऑफिसात पोचलो. ऑफिस तसं लहानच होतं. ते काही अत्याधुनिक वगैरे नव्हतं. जुन्या दुरुस्त केलेल्या फर्निचरमध्ये सजवलेलं होतं, मात्र टापटिपीत ठेवलेलं होतं. सगळेजण माझी वाट पाहत होते. मला बरं वाटलं. मी बसले. त्यांनी मला प्यायला गार ताक आणलं. ते पिऊन एकदम ताजंतवानं वाटलं. कामाला सुरुवात करण्यापूर्वी मी माझ्या नीटनेटक्या तरुणाशी ओळख करून देण्यात आली. मला त्याच्याबरोबर काम करायचं होतं. तो चांगला तरतरीत होता. आत्मविश्वासाने बोलत होता. हुशार वाटला. त्याचंही काम चांगल्या दर्जाचं होतं. ते पाहून नाही म्हटलं तरी मला जरा आश्चर्यच वाटलं. त्याच्या काम करण्यातून आणि त्याच्या व्यावसायिकता जाणवत होती. मला लोकांनी त्यांच्याविषयी असंही सांगितलं की त्यांचं वाचन भरपूर होतं. किंबहुना त्यांच्या गावात त्यांच्या इतकं वाचन कोणाचंही नव्हतं. त्यानं कामाची कागदपत्र पण अगदी शिस्तशीर नीटनेटकेपणे ठेवलेली होती. त्यामुळेच आमचं काम फारच लवकर आटपलं. मी जायला निघाले. जाण्याआधी आवर्जून त्याचं कौतुक केलं. त्यावर तो लाजला. मग त्याने मला चहासाठी घरी येण्याचा खूप आग्रह केला. त्यांचं घर जवळच होतं. त्यांचं घरही फार नीटनेटकं ठेवलेलं होतं. चहा पिता पिता आमच्या गप्पा सुरू झाल्या. आता गप्पा जरा वैयक्तिक पातळीवरती आल्या होत्या. त्याने त्याच्या आईवडिलांविषयी सांगितलं. त्याच्या या आधीच्या नोकरीविषयी सांगितलं. मग त्याने पत्नीची आणि 2 वर्षांच्या मुलाची ओळख करून दिली. आपल्या पत्नीचं पाककौशल्य, तिचं गाणं, तिनं शाळेत असताना प्राप्त केलेलं यश या सर्वांविषयी तो कौतुकाने बोलत होता. पण त्याने आपल्याला मुलाला हाक मारली. तोही लगेच आला आणि हाताची घडी घालून माझ्या बाजूला उभा राहिला. जणू काही त्याला तसं उभं राहायला शिकवलं असावं असं. मग त्याच्या वडिलांनी त्याच्या कविता म्हणून दाखवायला सांगितली. त्याने आपल्या बोबड्या आवाजात लगेच कविता म्हणून दाखवली. मीही मान हलवून त्याचं कौतुक केलं. पण आपल्या मुलाचं फक्त एवढंसं कौतुक झालं.
ही गोष्ट त्या वडिलांना काही फारशी रुचली नव्हती. तिथे समोरच मुळाक्षरांचा जुना तक्ता टांगलेला होता. मग वडिलांनी आपल्या मुलाला त्यातील सर्व मुळाक्षरे ओळखायला लावली. खरं तर ह्या अशा गोष्टी करायला मुलांना आवडत नाहीत, पण पालक नेहमीच आपल्या मुलांवर बळजबरी करत असतात. बिचारं मूल. आमच्या यजमानाने आपल्या घरात चालवलेला तो प्रकार आणखी अर्धा तास तसाच चालू होता. शेवटी ते मुलंही कंटाळलं, अस्वस्थ झालं, चिडलं. त्याच्या आईच्या ते लक्षात आलं आणि ती त्याला स्वयंपाकघरात घेऊन गेली. बहुधा त्याला चॉकलेट नाहीतर बिस्किटाचा खाऊ बक्षीस म्हणून मिळाला असावा. आपल्या मुलाची काहीतरी तारीफ ऐकण्याची या वडिलांच्या माझ्याकडून अपेक्षा असल्याचं माझ्या लक्षात आलं. मग मी म्हटलं, तुमचा मुलगा त्याच्या मनाने फारच हुशार आहे हो. वयाच्या मानाने फारच हुशार आहे. असणारच. मी लहानपणापासूनच त्याला तशा पद्धतीने वाढवलं आहे ना. तो माणूस अभिमानानं म्हणाला. आपल्या या 2 वर्षाच्या बाळाला याने जन्मल्यापासूनच शिकवायला सुरुवात केली होती की काय, असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे मूल केवळ शिकवल्यामुळे इतकं हुशार होऊ शकतं, मी विचारलं. नाही, तसं नाही. अनुवंशिकतेचा त्यात भाग असतोच. माझा मुलगा माझ्यावर पडला आहे. त्या माणसाचा चेहरा अभिमानाने नुसता फुलून आला होता. आता मला त्याच्याकडून आणखी ऐकायची इच्छा होती. शिवाय माझी बस सुटायला अजून तासभर अवकाश होता. तुम्ही कॉलेजात असताना फार हुशार विद्यार्थी असणार. मी उगीचच खोदून चौकशी केली. हो तर, मी शाळेत आणि कॉलेजात असताना नेहमीच पहिला क्रमांक पटकावायचो, त्याने उत्तर दिलं. तो स्वतःवर चांगलाच प्रसन्न दिसत होता. तुम्ही कुठल्या कॉलेजातून पदवी घेतली? मला बरीच उत्सुकता वाटू लागली. मी BVB इंजिनिअरिंग कॉलेजात होतो, हुबळीला. आता मी चमकले. हुबळी ते इंजिनिअरिंग कॉलेज, सगळंच माझ्या परिचयाचं होतं. कुठल्या वर्षी, मी विचारलं. 1972 साली मी पहिल्या क्रमांकाने इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झालो. मग तुम्हाला सुवर्णपदक मिळालंच असेल, नाही? मी मुद्दाम विचारलं. हो ना, त्या वर्षीचं सुवर्णपदक मलाच मिळालं होतं. तो स्वतःवरच खुश होऊन म्हणाला. आता मात्र तो काय प्रकारचा माणूस आहे हे माझ्या चांगल्याच प्रकारचं लक्षात आलं. ते पाहून मात्र मला वाईट वाटलं. मला जरा तुमचं सुवर्णपदक बघायला मिळेल का, मी विचारलं. अचानक माझ्या या प्रश्नानंतर खोलीतील वातावरण एकदम बदललं. का बरं, तुमच्यावर माझा विश्वास नाही का? आता त्याच्या आवाजात अनिश्चितता डोकावत होती. तसं नाही, तुम्ही 1972 साली जे सुवर्णपदक मिळवलं ते मला पाहायचं आहे, मी परत म्हणाले. ते फार बहुमोल आहे माझ्या दृष्टीने, म्हणून ते मी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं आहे. तो म्हणाला. कोणती बँक? मी पण त्याच्या हा सगळा तपशील मी तुम्हाला का म्हणून द्यावा, त्याने चढून विचारलं. त्याने चिडून विचारलं. आता सगळं काही स्पष्ट होत होतं. मला वाटतं त्यालासुद्धा काय समजायचं ते समजलं असावं. त्याची अगत्यशीलता संपुष्टात आली होती. माझ्याही बसची वेळ झाली होती, मलाही निघायला हवं होतं. दाराकडे जाता जाता मी त्याला म्हटलं, तुमच्या बँकेचे किंवा तुमच्या सुवर्णपदकाचे कोणतेही तपशील मला नकोत, पण त्याच्याशी काही संबंधही नाही. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही. फक्त ते सुवर्णपदक तुम्हाला मिळालं असणं शक्य नाही याची मला मात्र खात्री आहे. तुम्ही इतकं खात्रीशीररित्या असं कसं काय म्हणू शकता? आता तो चांगलाच संतापला होता. कारण मी त्याला म्हणाले, ते बोलताना सुद्धा मला दुःख होत होतं. 1972 सालचं सुवर्णपदक मला मिळालं होतं. आणि दरवर्षी फक्त एकच सुवर्णपदक देण्यात येतं. माझ्या तोंडचे हे शब्द ऐकून तो आश्चर्याने थक्क झाला आणि माझ्याकडे एकटक पाहतच राहिला, काही न उमलल्यासारखा. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला हळूच विचारलं, तुम्ही कितके बुद्धिमान आहात? तुमच्या कामात वाकबगार आहात. तुम्हाला खोटं बोलायची काय गरज आहे? त्याने काय साध्य होणार आहे? एवढं बोलून मी वळले आणि पाठीमागे दार बंद झाल्याचा आवाज झाला. हे एवढंच उत्तर मला मिळालं. छान.